नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. मी जे काही आता सांगणार आहे, ज्या काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहे, जरा व्यवस्थित ऐका. तुम्ही ऐकायच्या आधीच तुमची उत्तरं द्यायला किंवा स्टेटमेंट द्यायला चालू करता आणि मग तुम्ही स्वतः तोंडघाशी पडता. पण मी आज जे काही सांगणार आहे ते एक जबाबदार व्यक्ती आणि जबाबदार माणूस म्हणून या देशाचा मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. हो हो, मी भाजपची म्हणण्यापेक्षा मी माझ्या धर्मासाठी लढणाऱ्या प्रत्येक नेत्याची चाटतो, हे मी अभिमानानं छाती ठोकपणे सांगतो. जो माझ्या धर्मासाठी लढतो, जो माझ्या धर्मासाठी काम करतो, त्याची चाटणं हे माझं कर्तव्य मी समजतो. या 2-3 दिवसापूर्वी काय ते मल्लिकार्जुन खरगे के काय फरगे आपले काँग्रेसचे केरळमध्ये एका सभेमध्ये काय बोलले? कोई इस जहरीला सांप आपके सामने से गुजर रहा है और आप नमाज भी पढ़ रहे हैं, नमाज तोड़ के उस जहरीली सांप को मारना, ये कुरान में कहा है। और मैं यही कहूंगा, आपका नमाज तोड़ना तो परवाह नहीं, ये जहरीला सांप है आरएसएस और बीजेपी, इसको अगर आप नहीं मारेंगे आप कभी बचेंगे नहीं. कारण तेव्हा हिंदू विरोध करत नव्हता, हिंदू काँग्रेस सोबत होता, तोपर्यंत यांना हिंदू चालत होता. आज हिंदू जागा झालाय, आज हिंदू मोदींसोबत आहे, आज हिंदुत्ववादी सरकार सोबत आहे. आज यांचा जळफळाट उडू लागलाय. जे डाव्यांचं सरकार आहे या देशामध्ये, ज्या राज्यांमध्ये, त्या राज्यांमध्ये हिंदू शांत आहे म्हणून ते सगळे शांत बसलेत. हिंदूने थोडा विरोध करू द्या. ती ममता बॅनर्जी काय सांगते? आमचं सरकार आहे म्हणून हिंदू म्हणून तुम्ही जिवंत आहात, नाहीतर काय केलं असतं? मारून टाकलं असतंच. আমরা আছি বলে না আপনারা সবাই ভালো আছেন, আর যদি আমরা না থাকি কোনোদিন সেরকম আসে, 1 সেকেন্ড লাগবে। একটা কমিউনিটি যখন জোট বাঁধে না, ঘিরে ফেললে 1 সেকেন্ডে দেবে একদম 12টা বাজিয়ে। तरीही या देशामध्ये अन्याय अत्याचार अजूनही होतोय. कारण या काँग्रेसला माहिती आहे आता हे हिंदू आपल्याला मतदान करणार नाहीत. मग आपल्याला राहिला तो कुठला गट? या डाव्या विचारसरणीचा आणि हे सगळे मुसलमान. म्हणून त्यांना खुश करण्यासाठी, त्यांच्या मतांसाठी हे कोणत्याही थराला जात आहेत. मल्लिकार्जुन खरगे एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष, काँग्रेससारख्या स्टेटमेंट काय केलं जातं मुसलमानांना? तुम्ही ऐकलत ना की तुम्ही नमाज पढ़त असाल, एखादा साप जरी तुमच्या बाजूने आडवा, साप म्हणजे कोणारे? आपण हिंदू. तुम्हाला समजलं का त्या भाषणाचा अर्थ? साप जरी आडवा गेला तरी तुम्ही नमाज सोडून त्याला मारा. तुमच्या कुराणमध्ये लिहा. कुराणमध्ये कुठला साप जाणार आहे? काय नमाज पडाय काय जंगलात जाणार आहेत का? याचा अर्थ आपण हिंदू म्हणून उघडपणे काँग्रेस सांगते की मारा. काय स्टेटमेंट केलं जातं एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाकडून? याचा अर्थ त्यांची विचारसरणी काय आहे बघा. मग हे चमचे येऊन आम्हाला सांगतात हा बीजेपीचा दल्ल्या, हे भडवे बाकीचे येऊन सांगतात आम्हाला यांचा विरोध करतो म्हणून, या ठाकरेंना बोलतो म्हणून. ही ठाकरेंची लोक सगळे आम्हाला येऊन सांगतात तुम्ही आम्हाला कसं काय विरोधात बोलता? बीजेपी पैसे तुम्हाला चारते, शिंदे पैसे तुम्हाला चारतात, विकले गेलेले आहात तुम्ही. भैया प्रदीप मला म्हणतात भैया. आणि काल तुमचे ठाकरे भैयाकडे गेले होते खायला, त्याचं काय? का नाही आम्ही यांची चाटायची, हिंदुत्ववादी सरकारची? आमचं राम मंदिर बांधणाऱ्यांची आम्ही चाटायची नाही? आमच्या हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या लोकांची आम्ही चाटायची नाही? त्या काश्मीरमधल्या आमच्या हिंदू पंडितांना मारून टाकलं, इतकी भयंकर अमानुष छळ केला. इतक्या वर्षानंतर आज भारतीय जनता पार्टीमुळे तिथलं 370 पण हटलं आणि तिथं आज काश्मीरी पंडित पुन्हा काश्मीरमध्ये जाऊ लागले. त्यांना नेणाऱ्या सरकारचं, त्या लोकांचं आम्ही पाय चाटायचे नाहीत. आमच्या महाराष्ट्रामध्ये जर गोमातेला जर आमच्या राज्यमातेचा दर्जा दिला जात असेल, आमच्या महाराष्ट्रामध्ये जर धर्मांतरण करणाऱ्या लोकांवरती कायदा येत असेल, लव जिहादवरती कायदा येत असेल, अशी सरकार काम करणाऱ्या लोकांचे आम्ही पाय चाटायचे नाहीत. मग तुमचं म्हणणं काय? आम्ही कोणाचे पाय चाटायचे? या काँग्रेसी लोकांचे, जे सांगतायत की नमाज पडताना हिंदू म्हणून साप बाजूने आडवा गेला तर त्याला कापून फेका, यांचे आम्ही पाय चाटायचे? ज्याने आमच्या अस्मितेला 60 वर्षामध्ये श्रीराम मंदिर, आमचं राम मंदिर उभं होऊ दिलं नाही, त्या लोकांचे तुम्ही सांगता पाय चाटायचे आम्ही? आज तुमच्या बाजूने बोललं की तुम्ही खुश, आणि आम्ही बोललो नाही, तुमचा विरोध केला की लगेच तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही चाटतो, बीजेपीचे चाटतो, आम्हाला पैसे विकत घेतले आम्हाला यांनी. अरे घेतले तर घेतले. मी बिंदास बोलणारा माणूस आहे. आणि कोणी देत नाही आम्हाला पैसे, कोणी देत नाही. आम्ही आमच्या हिमतीवर कमवतो. 1 रुपये कोणी साला देत नाही आम्हाला, इथला नेता देत नाही. आम्ही असल्या त्यांनी द्यावं म्हणून आम्ही बोलत नाही. मी माझ्या धर्मासाठी काम करतोय, मी माझ्या धर्मासाठी बोलणारा माणूस आहे. माझी सुरुवात तिथून झाली. तुम्ही जाऊन बघा मागे, एखाद्या चांगल्या गोष्टीवरती, एखाद्या चांगल्या नेत्यावरती हो मी बोललो, पण त्यानं जर धर्माशी गद्दारी केली, त्यानं जर विचारसरणीशी गद्दारी केली तर मी त्याचा विरोधही केला आहे. सांगा ना आम्ही कुणाचे पाय चाटायचे मग? उद्धव ठाकरेंचे पाय चाटायचे आम्ही? त्या बाळासाहेबांनी अख्खी हयात घालवली या हिंदू लोकांसाठी, हिंदू धर्मासाठी. त्यांच्या पक्षामध्ये सुषमा अंधारे येते, जी रामाची थट्टा मस्करी करणारी, वल्गनात्मक शब्द बोलणारी, देवीला हिनवणारी, आपल्या
संतांचा अपमान करणारी ती येऊन तिथं नेत्या बनते, त्या उद्धव ठाकरेंची मी पाय चाटू, त्या राज ठाकरेंची मी पाय चाटू. म्हणजे अगदी उद्धव ठाकरेंसोबत जायच्या आधी तर अगदी अभिमान वाटत होता, पण तेच राज ठाकरे मटण हंडी काय बोलतायत आणि काय काय नको तसल्या गोष्टी करतायत, त्यांच्या मी पाय चाटू. कुंभमेळ्यातल्या पाण्याला घाण काय शी काय करतायत, त्यांच्या मी पाय चाटू. का छत्रपतींच्या विचारांवरती, छत्रपतींच्या धर्मसंस्थापनेवरती चालणाऱ्या वैचारिक नेत्यांच्या मी पाय चाटायचे, त्यांचेच पाय चाटणार ना मी. आणि का चाटून येतो, का चाटून येत मला सांगा. एखादा ओवेसी उभा राहिल्यानंतर एखाद्या मुसलमानाला जर गर्व वाटत असेल, तर एखादा हिंदुत्ववादी नेता आमच्या समोर उभा राहिल्यानंतर आम्हाला त्याचा गर्व वाटू नये का. मी आज सांगतो, मला कोणी पैसा देत नाही, कोणी मला पोसत नाही, ना 1 रुपये कुठला नेता देतो, ना सांगतो फडणवीस सांगतात, ना शिंदे सांगते, ओळखतही नाहीत आम्हाला. त्यांना माहिती नाही इकडे काय चाललंय, कामकार काय करतात, धर्माविषयी बोलतात, काही माहीत नाही. काही छोटी मोठे लोक ओळखणारे असतील. आम्ही स्वतः मी इंस्टाग्रामवर कधी पोस्ट करतो, 1 रुपया तुमचा द्या, धर्मकार्यासाठी तुमचा 1 रुपया द्या. पिक्चर एखादा दाखवायचं, केरला स्टोरीचं आता काम केलं, 1 रुपया द्या, तुमच्या त्या एखाद्या रुपयातून आम्ही ते काम करू. आमच्याजवळ पैसा नाही आहे, आम्हीही गरीब आहोत, आम्ही मध्यम कुटुंबातले आहोत, आमचीही परिस्थिती वाईट आहे. आम्हाला जर कोणी पोचलं असताना असे लाखो रुपये दिले असते ना, तर आम्ही ऐशोआरामात जगलो असतो. पण आम्ही त्यांचेच पाय चाटतो जे आमच्या धर्मासाठी काम करतात. मग तो सामान्यातला कार्यकर्ता का असेना, त्याचे देखील पाय चाटण्याचं कर्तव्य माझं आहे आणि मी चाटणार. पाय चाटणार याचा अर्थ असा पण नाही आहे की आम्ही यांच्या सगळ्याच गोष्टी बाजूला टाकू किंवा यांच्या सगळ्यात चुकीच्या गोष्टी आम्ही विसरून जाऊ. नाही, जिथं चूक आहे तिथं बोलतोच मी, बिंदास बोलतो. आणि मी असा विचार करत नाही की मी असं केल्यानंतर मग हे सबस्क्रायबर कमी होतील. मी असा विचार नाही केला की राज ठाकरेंचा विरोध केल्यानंतर माझे सबस्क्राईब होऊ दे, झाले तर झाले, काही फरक नाही पडत मला. थोडा त्रास होईल सुरुवातीला, नवीन लोक जोडेपर्यंत थोडा त्रास होईल. राज ठाकरेंनी यावं, पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मार्गावरती यावं, या सगळ्या लोकांसोबत यांना सगळ्यांना सोडून उद्धव ठाकरेंची साथ सोडून यावं. निश्चित आम्ही हिंदू म्हणून त्यांचा स्वागत करून निश्चित मी स्वतः त्यांच्याविषयी बोलेन आणि कायमस्वरूपी बोलत राहीन. आणि गर्व आहे, मला गर्व आहे ज्याने राम मंदिर आमचं उभं केलं, ज्या संपूर्ण जगाला दाखवून दिलं की प्रभू श्रीराम कोण होते, ज्याने आमचा सनातन धर्म या संपूर्ण जगामध्ये पोहोचवला. हो, आम्ही त्यांची चाटतो, छाती ठोकपणे सांगतो की मी त्यांची चाटतो. आणि मायबाप जनता जर एवढा पैसा असताना आणि एवढं जर आम्हाला याने पोचलं असतं, काय करायची गरज नाही हो. खूप मनस्तापाच्या गोष्टी आहेत ह्या. हे तुम्हाला वाटतंय सोपं वाटतंय, फक्त आम्ही बोलतोय काहीतरी करतोय, युट्यूबर. नाही सोपं, नाही सोपं. तुम्ही करून बघा, तुम्ही येऊन बघा फक्त एकदा इथे येऊन बघा, काय मेंटली माणूस किती हरॅस्ड होतो या सगळ्या गोष्टीतून. एवढे काय लाखो व्ह्यूज जात नाहीत की आम्हाला नको तेवढा पैसा मिळेल इथं यूट्यूबमधून. भरपूर पैसा आहे, अंधाधुंद पैसा आहे, पण एवढे व्ह्यूज जात नाहीत की आम्हाला तिथं लाखो रुपये मिळतात. 15 ते 20 हजार रुपये महिन्याला कसे मिळतात, ते कधी जातात हातातनं निघून समजत नाही. कुठला नेता आम्हाला, नाही तर कुठली पार्टी आम्हाला काय पगार चालू नाही त्यांच्याकडून महिन्याला की हे घे लाख रुपयानं बोलत बस. नाही, कोणी करत नाही काही. त्यांना तर माहिती नाही, त्यांना पडलंही नाही काही. पण मी माझं कर्तव्य पार पाडतोय. माझ्या छत्रपतींनी जे काही सांगितलंय की धर्मासाठी जगा, धर्मासाठी लढा, ते कर्तव्य माझं मी पार करतोय. आणि त्या धर्मासाठी काम करणारा, धर्मकार्यासाठी काम करणारा प्रत्येकजण माझा आहे हे मी मान्य करतो. आणि तो माझा आहे त्यासाठी मी बेधडकपणे बोलतो. मी पुन्हा एकदा सांगतो, हो मी चाटतो, माझ्या धर्मासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचे मी चाटतो. बाकी आता तुम्हाला काय शिव्या घालायच्या तर तुम्ही बिंदास घाला, मला काही फरक पडत नाही. जय श्रीराम.